सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कार्यरत शिक्षकांना सुद्धा टीईटी देणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि मग याच्यामध्ये शिक्षकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे टीईटी मध्ये पेपर 1 द्यावा की टीईटी मधला पेपर 2 द्यावा. त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी समोर आलेलो आहे. नमस्कार, स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, तुमच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. बघा, प्रश्नाचं या ठिकाणी आहे की शिक्षकांनी कोणता पेपर द्यावा, पेपर 1 द्यावा की पेपर 2 द्यावा. आता या प्रश्नाचं हा व्हिडिओ नेमका कोणासाठी आहे तर बघा, हा व्हिडिओ कोणासाठी आहे? शिक्षक पदावर असणाऱ्या शिक्षकांसाठी, शिक्षक जे सेवा ज्येष्ठता पदोन्नती घेणाऱ्या शिक्षकांसाठी, त्याच पद्धतीनं शिक्षक भरतीद्वारे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या नवीन उमेदवारांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे. ठीक आहे, मग आता एक एक या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं तुमच्या देऊन देतो. चला, तत्पूर्वी या ठिकाणी बघा, उत्कर्ष इन्स्टिट्यूटची महाटीईटीची जी काही बॅच आहे ती आपण सुरू करतो आहोत. 1 एप्रिल पासून नव्यानं बॅच सुरू होती आहे, ज्या बॅचची फीज असणार आहे 1499. त्याच्यानंतर पेपर 2 ची या ठिकाणी पेपर 1 ची 1499, पेपर 2 ची 1499 आणि पेपर दोन्ही जर घेतला तर 1999. आता लक्षात ठेवायचं की या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा 1 एप्रिल पर्यंत आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती 30% ऑफ सर्व बॅचेस वरती आहे. त्याच्यामध्ये या बॅचेस सुद्धा इन्क्लूड आहेत. ऑलरेडी आपण फीस मुळामध्येच कमी ठेवली. तुम्ही म्हणाल सर कमी ठेवली याचा अर्थ क्वालिटी, तर लेक्चर अगोदर सर्व विषयाचे बघायचे. युट्यूब चॅनलवरती सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत, सगळ्या विषयाचे अवेलेबल आहेत. प्रत्येकानं लेक्चर बघायचे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जॉईन करायचंय. ठीक आहे, चला मग ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी दिलेला नंबर आहे 9793924141 या नंबरवरती संपर्क करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिली जातील. ठीक आहे, चला जाऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे. बघा, पेपर 1 देत असताना पेपर 1 कोण देतात? आता दुसरी गोष्ट, ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती जर बघितली तर 27 मार्च ते 16 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी राबवली जाते, म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, प्रवेश पत्र ऑनलाईन डाउनलोड करणे 9 जून ते 21 जूनच्या दरम्यान असेल आणि पेपर होणार आहे आपला रविवारी 21 जून 2026 याच दिवशी. परीक्षेचं वेळापत्रक जर बघितलं तर सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या दरम्यान तुमचा पेपर 1 असणार आहे आणि पेपर 2 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. अशा पद्धतीने हे 2 पेपर असणार आहेत. परीक्षेची तारीख आहे लक्षात ठेवायचं ती कोणती? 21 जून आणि फॉर्म भरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. ठीक आहे, मग आता पेपर 1 साठी फॉर्म भरतानाच प्रक्रिया पूर्ण करावी लागते, पेपर 2 साठी सुद्धा करावी लागते. मग पात्रता निकष 1ली ते 5वी जे प्राथमिक वर्गाचे शिक्षक आहेत, 1ली ते 5वी साठी शिकवणारे, त्यांचं या ठिकाणी पात्रताचा निकष काय असणार आहे तर तुमचं डीएड झालेलं पाहिजे. 12वी झालेली असेल आणि त्याच्यानंतर तुमचं डीएड झाले असेल. 12वी मध्ये सुद्धा ओपन साठी किमान 45% गुण आणि राखीव प्रवर्गासाठी 40% गुण किमान पडणं गरजेचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी डीएड करता येईल. डीएड झालेल्या उमेदवारांना इथं काय करता येणार आहे? 12वी प्लस डीएड ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी असणार आहे फक्त या ठिकाणी प्राथमिक वर्गासाठीचे तुम्ही शिक्षक होणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला द्यायचा आहे पेपर 1. पेपर 1 देणे आवश्यक आहे. पेपर आणि ज्यांना द्यायचं आहे लक्षात ठेवायचं, जे कार्यरत आहे त्यांच्यासाठी सुद्धा डीएड प्लस 12वी झाला असेल तर या ठिकाणी प्राथमिक साठीच तुम्ही शिक्षक आहात, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? पेपर 1 द्यायचा आहे प्राथमिक शिक्षकांसाठी, 1ली ते 5वी साठी. त्याच्यानंतर 6वी ते 8वीचे उच्च प्राथमिक जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी पात्रता काय आहे तर डीएड झालेलं आहे. लक्षात ठेवा, डीएड झालेलं आहे आणि प्लस पदवी झालेली आहे. ठीक आहे, किंवा बीएड करून सुद्धा पदवी जर केलेली असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून तुम्ही कार्यरत आहात आणि तुम्हाला पेपर 2 देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि ज्यांना दोन्ही पेपर द्यायचे आहेत अशा शिक्षकांसाठी जर बघितलं तर जे शिक्षक 1ली ते 8वी पर्यंत या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, बरोबर. आता यांच्या या ठिकाणी पात्रतेचा निकष काय असणार आहे? डीएड प्लस 12वी प्लस पदवी. ठीक आहे, 12वी झाल्याशिवाय डीएड तर करता येणार नाहीये. ठीक आहे, सो डीएड 12वी प्लस डीएड आणि नंतर पदवी जर केलेली असेल तर या ठिकाणी 1ली ते 8वी पर्यंतचे तुम्ही या ठिकाणी शिक्षक होऊ शकता आणि त्यांना इथं काय आहे, किंवा तुम्ही शिक्षक आहात तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे तर पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन्हीही पेपर या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागणार आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संभ्रमावस्था या कॅटेगरीच्या व्यतिरिक्त तुमची राहणार नाही आणि तुमच्या सविस्तर प्रश्नाचं उत्तर सविस्तर पद्धतीनं या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच शिक्षकांचे या ठिकाणी हे प्रश्न होते, ही संभ्रमावस्था होती, ती या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे काय झालेली आहे? दूर झालेली आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा प्राथमिकसाठी पेपर 1, उच्च प्राथमिकसाठी 6वी ते 8वी साठी पेपर 2 आणि जे 1ली ते 8वी साठी दोन्हीसाठी आहेत त्यांच्यासाठी दोन्ही पेपर या ठिकाणी द्यावे लागणार आहेत, त्यांनी ते द्यायचे आहेत. आणि पासिंगचा क्रायटेरिया काय आहे
तर जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 60% गुण मिळवायचे, म्हणजे 150 पैकी 90 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला 55% या ठिकाणी मार्क पाडायचे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुम्हाला 82 प्रश्न तुमचे बरोबर येणं गरजेचं आहे. 82 प्रश्न. ठीक आहे. अशा पद्धतीने पासिंगचा क्रायटेरिया आणि त्याच पद्धतीने तयारी करायची आहे. ठीक आहे. मग तुमच्यासाठी तुम्हाला सांगितलं की पासिंग मिळालेला वेळ 85 दिवसाचा, जवळपास 80 दिवस आपल्याला मिळतात आता. ते 80 दिवस आणि अभ्यासक्रम यांचे या ठिकाणी सांगड करत असताना आपल्यासोबत या ठिकाणी बऱ्याच वेळा काय होणार आहे, तर इथं दमछाक होणार आहे. ती दमछाक टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि निकालामध्ये नाव या दोन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला साध्य कराव्या लागणार आहेत. मग इथं नियोजन आम्ही या ठिकाणी करून देतो आहोत आणि निकाल हा तुमचा परफेक्ट पद्धतीनं येणार आहे. यासाठी तुम्हाला 120 पर्यंत पोहोचवायचं असेल, म्हणजे तुम्हाला कॅटेगरी असो किंवा ओपन असो, सेफ स्कोर या ठिकाणी 120 पर्यंत असेल, तिथपर्यंत पोहोचून देण्याची जबाबदारी या स्पेशल मेंटरशिपच्या माध्यमातून उत्कर्ष इन्स्टिट्यूटची टीम तुम्हाला या ठिकाणी देत आहे. ज्यांना ही मेंटरशिप बॅच जॉईन करायची असेल त्यांनी 97 93 92 41 41 या नंबरवरती संपर्क करावा. ठीक आहे. पास होण्याची 100% हमी. कुणी काही म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला पास होण्याशी मतलब आहे. ठीक आहे. आणि जी रेग्युलर बॅच आहे ती रेग्युलर बॅच सुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घेऊ शकता. जी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फीज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आज घडीला जर जॉईन केलं तर 30% डिस्काउंट ऑफर या ठिकाणी दिली जात आहे. कधीपर्यंत, तर 1 एप्रिल पर्यंत. त्यासाठी कुपन कोड वापरायचा आहे स्पेशल 30. स्पेशल 30 इथं स्पेस द्यायचा नाहीये. अशा प्रकारे स्पेशल 30 हा कुपन कोड वापरून तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून जी प्रश्न शिक्षकांनी विचारले होते त्यांच्या प्रश्नांचं निरसन इथं झालेलं आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्व सहकार्यांना शेअर करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.